ती 2 फूट बेड, आड्याला 2 फूट बेड आणि मधले 6 फूट, असे 10 फूट हवा ऊस तुटून जाईपर्यंत मोकळी राहते. जसं आपण लहान असताना आपले बापदादा कटरी आलायचे, कटरी आल्यानंतर त्याला असं मनगाटासारखं खाली कोंबारे निघायचे. मग मनगाटासारखं कोंबारे निघालेलं ही कोंबार आपण शेवट गुराला मोडून घालायचं. आठवा तुमचं लहानपण प्रत्येकाचं. तसं मोठं मोठं कोंबार निघते. त्यावेळेस काय साधनं नसायची, वॉटर सोलेबल खतं नसायची, त्यावेळेस रासायनिक खते पण कमीच प्रमाणात असते, ते काय मला एवढं आठवत नाही. मग त्यावेळेस त्याची काय वाढ होत नसायची. तर ती कोंबार कधी रेलायची ऊस पार 8 महिन्याचा ऊस झाल्यानंतर ऊस रेलायची. त्यातलं थोडंफार कारखान्याला जायचं, बाकीचं हे करायचं. तर ऊस कधी रेलला पाहिजे, 4थ्या महिन्यापासून त्याला दम कोंडायला सुरुवात होती. त्यावेळेसपासून 4था महिना चालू झाला की ती ऊस रेलून घ्यायचा. ऊस रेलला. आता समजा ह्या ऊसाला 20 फुटवं फुटल्या ते बघा, मागं पण बघा 20 फुटवं फुटल्या ते 20-80,000 ऊसाची फुटव्याची संख्या रानात तयार होणार. मग आता 12 फूट हवा खेळती राहते, नाही फुटवं जायचं का, ठिकाणला फुटवं जायचं ते का. तुम्ही आता रानात गेल्यानंतर तुमच्या घरच्या लागणी बघायच्या, जी बांधाच्या कडेची दंडाची सरी आहे 1 नंबरची, त्या सरीला ऊस किती आहे मोजायचं दंडाच्या कडेची, आणि त्या सरीला 8-10 फुटा ऊस गेल्यावर किती आहे बघा. कशामुळं, तिथं काय आपण तूप तर टाकत नाही, तिथं काही वेगळं खत मटेरियल घालत नाही, फक्त त्याला ऊन वारा हवा खेळते. मी तसं आपल्याला दोन्हीकडे ऊन वारा हवा खेळते मध्ये म्हणजे 100% फुटवर उचलले. आज तुम्ही सांगा 15 ऊस जर एका बेटाला ठेवलं तर 15 चौक 60,000 ऊस तुमच्या रानात तयार होईल. आणि 2-2.5 किलोचा जर ऊस गेला तरी तुम्ही 100 टन 150 टन ऊस काढू. तर 50,000 ऊसाची संख्या जर तुम्ही रानात टिकवली. आता तिथे बेटा 68 ऊस आहेत त्या बांधा, तिथं 68 ऊसानं अजून 10 सुट्टी आलं, बरं समजा 60 ऊस धरून चला, 6 चौक 24 किती लाख गोष्टी करू शकतात एवढा पातळ ऊस असल्या. मग दाट ऊस करून काय करायचं. आता काय शेतकऱ्याचं म्हणणं काय की ना 4.5 फुटावं असं होतंय, 6 फुटावं असं होतंय, आम्ही 5 फुटावं करतोय, 4 फुटा. त्यांना पण माझा प्रश्न आहे की बाबा तुमचं वडील असलेलं, तुमचं आजोबा असलेलं, तुमची पहिली पिढी काय करायची, बळी नसरी सोडायची 2-2.5 फुटायची, कोण 1.25 टाकायचं, कोण 1.5 टाकायचं, कोण कांडीच्या कांडी टाकायचं, बरोबर. मग आपण त्यांची लेकर 4 फुटावर तरी का गेला. आता मगच कोणीतरी प्रश्न विचारला बघा, बरोबर आहे का तुम्हीच. मग तुम्ही 4 फुटावर 4.5-5 फुटावर का गेला, तर तुम्ही काय सांगितलं की त्यावेळेस ऊस होत नव्हतं, गचपान होऊन मरत होतो. आज बी गचपान होऊन तीच परिस्थिती आहे. म्हणून मी काय केलंय, मी डायरेक्ट तुम्हाला 12 फुटावर 6-12 मी स्वतःचा 12 फुटा ऊस लावलाय, तुम्हाला 6-12 करून देतोय. 6-12 म्हणजे त्याचं 6-12 म्हणजे त्याचा ॲव्हरेज बसतंय 9चं, बरोबर आहे. सरासरी 9 फुटा, त्याचा ॲव्हरेज आहे 12चं. आता मी इथं 6-18 ठेवलंय, तुम्ही समोर बसताय, ज्या सरीत बसलाय सरी मोकळे आहे का नाही. आता ह्याच्या माझ्याकडे काय रोपण होती खेत मध्ये सरी टाकायला, पण जरी मध्ये सरी टाकली त्याला फायदा होत नाही. जर 3,500 डोळा आहे तर 3,000 शिल्लक राहू द्या, माझं अजून 300 जवळ द्या. 3,000 जर ऊस रानात राहिलं आणि एका ऊसाला आता 20-20, 15-15, 20-20 आहे, तर अजून 15-15, 20-20 धरा, सरासरी 30 ऊस जर धरलं तर ऊसाची संख्या किती होती, 90,000 होती. तेव्हा माझं म्हणणं आहे की बाबा ऊस चिपळावणे होईल, आमकं होईल, तामकं होईल. चिपळावणे झाला, पण लांबला भरपूर त्याचं वजन किती भरत, किती भरत, 2 किलो तर भरल का नाही भरायचं. साईज कमी झाली तर हाईट वाढली पाहिजे. आता हाईट वाढणार ना, तुम्ही खाऊ घातलं. हाईट ही कशा वाढत असते माझ्या मामा, तुमचा ऊसाला कमी खात घातलं तर त्याची कांड्याची संख्या तेवढीच निघते, बरोबर आहे का. आणि जास्त खायला घातलं तर कांड्याची संख्या तेवढीच निघते. फक्त तुमचा माझा फरक काय होतो, कुणाची कांडी 1 इंचाची असते, कुणाची फक्त काचोळा बसायपुरतीच रिंग असते, आणि कुणाची 10 इंचाची असते, बरोबर आहे. पण कांडीची संख्या सगळ्याच्या ऊसाची सारखीच निघत असते. कांडी ही तुमच्या वयामानानुसार निघत असते. जेवढं दिवस त्याला गावत्याला तेवढी तुमची कांडीची संख्या निघत असते. मग कांडी तर तुमच्या लांब किती निघणार मामा. मग तुम्ही 60,000 रानात गोष्टी किलो 2 किलो डोस भरला तरी 120 टन झालं. मग दाट लावून तुम्ही काय केलं, काय केलं सांगाय, काय फायदा केला दाट ऊस लावून. रूट चालत आलाय, रूट चालत आलाय, पहिला रूट ऐका की मामा, मी तुम्हाला हे करत नाही, एक उदाहरण सांगतो. हा, पण आता जगचंद्राव गेले तर आपल्याला त्यात काहीतरी थोडा बदल करावा लागेल. आपली बाब ऐका की, आपली बाब दादा 1.5 फुटी सरी टाकायची, 2 फुटी सरी टाकायची, आपण 4.5 फुटावर आलोय. आज मी तुम्हाला 5 फुटावर 6-12 वर नेतोय. मग ह्याच्या पाठीमागं 6-12 जर नेलं
तर शेवटी त्याचा प्रश्न एक असा आहे की तुम्ही 6-12 ऊस टाकला काय आणि 15 फुटा ऊस लावला काय आणि एकरात 5 सऱ्या टाकल्या काय, ह्याच्यावर तुमच्या ऊसाचा अवरेज निघत नसतो. तुम्ही साधा ऊस लावला काय आणि इस्रायलवरनं रोप आणून लावली काय आणि अमेरिकेचं रोप आणून लावली काय, त्याच्यावर तुमचा अवरेज निघत नसतो. दुसरा प्रश्न राहतो ते खत व्यवस्थापन. जर खत व्यवस्थापन व्यवस्थित केलं तर तो ऊस पोसणार आहे, लक्षात घ्या. वाळकाचा भोपळा करायचो, वाळूक एवढंच असतं, त्याला खाऊ घातले त्याचा भोपळा होतो का नाही, पण कसा होतो, खाऊ घातल्यानंतरच होतो. पैलवान जलमता पैलवान नसतो, त्याला खाऊ घातल्यानंतर त्याचा पैलवान होता. जर आज आपण मी आता सांगितल्याप्रमाणे तुम्ही खत, आज शेतकरी बंधूंनो तुम्ही पहिला डोस, सर्रास शेतकरी पहिला डोस देताय ऊस 1-2 महिन्यात झाला. पहिला डोस देताना त्याला गरज असते मोजून 25 किलो खताची, त्यावेळेस तुम्ही 10-10, 5-5 पिशव्या आणून खताचा डोसेस काढून देता सारा रानात. इतका डोस देऊन त्यावेळेस ती खात नसतं. त्याला गरज किती आहे समजून त्याला युरिया, युरियाचा मान हा 3 दिवस असतो. 3 दिवसात त्याला 2 किलो 5 किलो युरिया भरपूर होतो. तुम्ही 5 किलो युरिया टाकल्याला ते खात नसतं. आज तुम्हाला लय भूक लागली, पंढरपूर मोहर ठेवला, तुम्ही खाता का? तसं त्याच्या मोहर पिशवी जरी रचली ते खात नसतं. मग त्यावेळेस ते लहान लहान पंपर असते त्याला, त्याची पांढरी मुळी असते, त्याला शॉक बसतो आणि ती मुळी जळून जाते. साहजिक खालचं बारका कोंबऱ्याला शॉक बसतो, ते कोंबरं जळून जाते. म्हणून इथं खत व्यवस्थापन कसं करावं, तर खत व्यवस्थापन कसं करत असताना आम्ही नर्सरीमध्ये जर 5 दिवसाला 4 दिवसाला फवारणी करत असतो, काय डोस देत असतो. तशा पद्धतीनं तुम्ही जर 5 दिवसाला 4 दिवसाला त्याला आम्ही नर्सरीत 5-4 दिवसाला डोस देतो म्हणून इतके खसखस रोपावर उचलली असते. तुमच्या रानात आले की पहिला डोस मी 4थ्या दिवशी सोडायला लावतो, 3ऱ्या दिवशी सोडायला लावतो. 4थ्या, 5व्या, 3ऱ्या दिवशी डोस तुम्हाला सोडायला चालू केला. किती डोस तुम्हाला किती सोडायचा, तर आता 2 एकर ज्याचा ऊस आहे त्याला बाबा 1 बॅलर मटेरियल करायचं आहे, मग त्याला एखादा किलो 9-24-12-61 थोडं मायक्रोन्यूट मॅग्नेशियम सल्फेट, थोडं अमोनियम सल्फेट, भूमी चार्जरचं 1 लिटर एवढं एकत्र करायचं आणि हे ऊसाच्या बुडाला आळवणी करायची. आता आळवणी करत असताना तुम्ही जर पंपाने आळवणी करायचं म्हणलं तर पंपाने आळवणी करायला आळवणी करणारा घेतोय 600 रुपये बॅलरला, मग ती परवडत नाही. मग मी तिथे थोडंसं डोक्याला काय लावलंय की बाबा तुम्ही 6 फुटा ड्रीप हाताळता, ड्रीप असं इकडे ताणून बांधायचं, ड्रीप टाईट राहून द्यायचं. टाईट राहून दिलं की माझी लोक रोपं आणते ती तुम्ही तुमच्या पद्धतीने लावा, मला काय त्याचं हे नाही. बरोबर जिथं ड्रिपरचं पाणी पडतंय का त्या टिपच्या खाली चिटकूनच त्याच्या खाली रोप लावायचं. थोडंसं रान भिजलं की रान बालबाल करतं, ओलं रान झालं की त्यात असं दाबलं की ती कांडी तेवढी खाली जाऊन बसते, ती पडलेलं पाणी टिपी टिपी तिथं पडतं. आता तुम्ही जर 100 मिली पाणी दिलं सुरुवातीला तर पाणी किती बशी एवढ्या जागेत राहतं, बरोबर आहे. आता बशी एवढ्या जागेत जर पाणी राहिलं, बरोबर आहे, तर मटेरियल वाया जाणार नाही काका? जाते का मटेरियल वाया? पाणी वाया जाणार नाही. पाणी नाही वाया गेलं, मटेरियल नाही वाया गेलं, ते सगळं राहणार त्या ऊसाच्या मुळीला. म्हणजे ते सारखं काम करत गुदगुल्या करत त्याला हिट देत राहणार खाली. म्हणजे तुमचं तिथं खुरपणाचा खर्च वाचला, तेवढ्याच एरियामध्ये फक्त खात राहणार, हा तेवढ्या दिल्यात खात राहणार, साईडला जाऊ शकत नाही. हा जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे तुमचा खुरपणाचा खर्च वाचणार. खुरपणाचा खर्च जर वाचला, मटेरियल वाचलं, तुम्ही तणनाशकावर जोर देता, त्या तणनाशकाचा दुष्परिणाम काय आहे ते त्याचा विचार करा. म्हणून मी शेतकऱ्याला वारंवार काय सांगतोय की बाबा तेवढीच, आता मी कांडे लावून देतो, मी कांडे रोपं लावून दिली, 1 महिन्यात रोपं सेट व्हायला जातं, तवर खालनं तुमच्या रानात बारकं बारकं फुलतण येतं. ते फुलतण काय एकदम त्या उसा बरोबर जात नसतं, थोडंसं कसं वर येतं. त्या स्टेपमध्ये काय करायचं, ही जी मधला 6 फुटी पट्टा, तर तुम्ही आता समजा खत टाकायचं. मग मी खत टाकताना तुम्हाला काय सांगितलंय की काय शेतकऱ्याचं म्हणणं कसं असतं की बाबा हे तुम्ही खत टाकता, मग हे खत टाकत असताना तुम्ही असं सगळ्या रानात खत टाकता, त्यावेळेस ह्याच्या मुळाला फक्त 5% खत मिळत असतं, बरोबर आहे. आता त्याच्यामुळे एवढ्याच जागेत आहे, मग सारा रानात खत टाकायचं नाही. म्हणून तिथं 1.5 फूट उंचीवरनं असं मटेरियल सोडायचं. असं मटेरियल सोडलं की बरोबर तेवढ्या बशी एवढ्या जागेत मटेरियल गोळून पडतं, काय सुद्धा होत नाही, ते गळून पडतं खाली. पुन्हा तेवढं मटेरियल टाकलं, त्याला काय शेणखत घालायचं असेल, कोंबड खत घालायचं, थोडं थोडं टाकून घ्यायचं आणि 3 चाकी ट्रॅक्टरने माती उचलायची, अशी फक्त उपणायची. किती उपणायची? 1 इंच माती उपणायची, म्हणजे एवढी माती त्याला लागली पाहिजे. म्हणजे त्याचं जे खालनं निघणारं कोंबा राहायचं त्याला सारखं तावाने वर आलं पाहिजे. त्याच्यावर जर तुम्ही इथभर माती लावली तर ते खालचं कोंबार वर येत नाही, दबून मारते.
म्हणून एवढी माती चढली. साहजिक तुमचं 500 रुपये ट्रॅक्टरवाला घेतो, शिंगल मधनं पट मारा, 6 पट मारा, एक एकराला 500 रुपये ट्रॅक्टरवाला घेतो. 500 रुपयात साहजिक तुमचा रेग म्हणा, भुजवटा म्हणा, खुरपान म्हणा, सगळं सगळंच झालं का? लावल्यापासून किती दिवस? 1 महिन्याने, ज्या दिवशी लावचाल तिथनं पुढे 1 महिन्याने. 1 महिन्याने ती थोडं थोडं टाकलं, एवढी माती त्याला लावली. खालनं जोमाने हो असं कोंबारा निघायला चालू होतं. असं कोंबारा निघायला चालू झालं की तिथनं पुढं रोप लागण असेल तर त्याचा जेटा 45 ते 50 दिवसांनी मोडायचा, आणि ज्याची कांडे लागण असेल त्याचा जेटा बरोबर 60व्या दिवशी मोडायचा. जेटा एकदा मोडला की खालनं त्याला ताकद दिलेली असते आपण 1 महिन्याची, आणि त्याचं कोंबारा जोर करायचं आणि त्याच पिरियडला ती जेटा मोडायचा. जेटा मोडला की खालचं कोंबार असं जोमाने वर येत असते. एकदा कोंबार जोमाने वर आलं की ह्याला लावल्यापासून 5व्या दिवशी तुम्हाला डोस चालू केलेला. पहिल्या वेळेस आता सांगितलं तसं भूमी चार्जर 1261 हे खालनं सोडलं, वरनं मायक्रोन्यूट्रॉन रानड्याची चांगली क्वालिटी आहे, रानड्याची खते घ्या. नाही मिळली तर तुमच्या पद्धतीनं कुठली मायक्रोन्यूट्रॉन घ्या. त्यात 1 किलो मॅग्नेशियम, 1 किलो 1261 किंवा 1919 किंवा 1340 घ्या. त्यापैकी काय बी बदलून आज दिलेलं पुढच्या आठवड्यात द्यायचं ना, त्यात थोडा बदल करायचा आणि ह्याचा स्प्रे घ्यायचा वरून. जर 10 दिवसाला खालनं सोडायचं, कधी 10-15 दिवसाला वरनं मधनं मारायचं, कधी सवड होईल त्यावेळेस खालनं सोडायचं, वरनं सोडायचं, खालनं सोडायचं, वरनं सोडायचं. हिथं बुडाला टाकत असताना भूमी चार्जरचे 3 पिशव्या 4 पिशव्या मिळते त्या 22 रुपयाला. एखादी 9-24 पिशवी, थोडासा गिरिया, अमोनियम, मॅग्नेशियम, मायक्रोन्यूट्रॉन हे सगळं एकत्र घ्यायचं. चिमट मग सांगितलं तसं वरनं सोडत राहायचं. त्याला माती लावली की साहजिक ती खुरपान झालं, खत बुजून गेलं, गवत बुजून गेलं. महिन्याने जेटा मोडला की परत अजून महिना 1.5 महिना, परत तिथनं पुढं जेटा मोडल्यानंतर 15 दिवसांनी परत असं थोडं टाका. परत त्याला 3 चाकी ट्रॅक्टरला थोडी माती लावा. जे खुरपाय पैसे घालवायचं, तणनाशकला पैसे घालवायचं, परत बांधलेले वेगळे पैसे घालवायचे, एका खर्चाचं हे सगळं काम करत राहतं. कालांतराने थोडा ऊस कुठं गेला, 4-5 महिन्याचा ऊस गेला, ऊस डोक्यात का होतो, डोक्यात का आला की त्या ऊसाला दम कोंडायचा चालू. त्याच पिरियडमध्ये त्याच्या बुडातले सगळे घाणगुण पाचोळा सगळा काचोळा काढून घ्यायचा. जेवढं वाळलं जळकं मळकं आहे का सगळं, हे सगळं उपसून मधल्या पाट्यात फेकून द्यायचं. कोणाला मधल्या पाट्यात 12 फुटाच्या पाट्यात मिरची लावायची असली मिरची लावा, वांग लावायचं असलं वांग लावा, ज्याला काय तरकारी करायची असेल हरभरा करा. मधल्या पाट्यात 1 दोरी ड्रिपचे टाकून द्यायला तुम्ही काय बी करू शकता. ही झालं 4 महिन्याचा ऊस झाला, त्याला असं दम कोंडायचं चालू होतं. आणि त्यावेळेस ते सावलीनं दबाय बघतं. त्या स्प्रेडला बरोबर ही जी ऊस आहे इकडे कळ द्यायचा, म्हणजे असं आडवा पाडायचा. इकडं हे काढला आणि इकडं हे काढला, ड्रिप उचलायचं आणि असं वरनं टाकून द्यायचं. वरनं टाकलं की ते बरोबर मुलीला टिपी पाणी खाली पाडत. बरोबर 12 फुटी पट्ट्यात दाबायचं. 12 फुटी पट्ट्यात दाबायचं. 4थ्या महिन्यात त्याला कल बसला पाहिजे. फक्त असा आडवा ऊस करायचा. आडवा केला की त्याच्या बुडावर भरपूर सूर्यप्रकाश पडतो, खालनं मटेरियलचा ताव असतो, त्यामुळे खालनं लगेच कोंबारा निघायला चालू होते. आता माझं काय झालं, त्या ऊसाला 6 महिन्यानंतर ऊस राहिला मी, तोपर्यंत ऊस लांबवर गेला, मग कोंबाऱ्याला उशिराने फुटलं. पण आता ज्या शेतकऱ्याचं मी पहिलं ऊस करून दिले ते 4थ्या महिन्यात रेलले ते असं कोंबारा सुटायला लागले, ते असं पिलं सटकाच्या पिलं बाहेर निघते. आणि मग त्या पिलाला जर 10 दिवसाला थोडं सोडत गेला, आता हे 2 महिन्यातच झालं. हा 2 महिन्यांवर आता आणखी 2 महिने म्हणल्यावर या बाई मग इथं सोडा. रोप लावल्याच्या नंतर का जेट मोडल्यानंतर रोप लावले दिवसाला कांडी बांधून आहे का नाही बांधू तरी रेलवायचं. काय सुद्धा बांधलेलं असते खाली बांधते ह्याच्या कांडे ह्याला कांडे निघलं त्याच्या मोडायचं. रेलवायला म्हणजे हो का खाली बसायचं. 4-5 कांड्या पाहिजे. नाही ऐका की काय करणार? मामा 4 कांडे असले ना, 4 कांड्याला उसऱ्याला असं खाली बसायचं, फक्त दाबायचा. दाबलं की त्याच्या वरची सावली आहे का त्याची आडवी सावली पडते. आडवी सावली पडली की त्याची मुळं खोड जी होती ना खालची ही उन्हाने शकते. काय काय किती पाणी सोडायचं? 10-15 मिनिटं जास्त सोडायचं, गार करून घ्यायचं. काय नाही हो का खाली बसला का तुम्ही बरं का. हे बघा आता मध्ये खड्डा पडणार आता हे ऊस किती बारीक आहे इकडे बघा. हे बघा त्या ऊसाला असा धरला ना, हे बघा असा पडला. त्याला काय नसतं, थोडं दिशा द्यायची. दिशा दिली की त्याच्या मुळाला ताकद येईल. मुळाला थोडी ताकद आली की त्याला सांगितलेल्या पद्धतीनं
थोडं 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 खत सोडत चालायचं. सगळ्यात महत्वाचं आहे की फक्त ऊस रेलला जेटा मोडणं एक वेळेस रेललाही एक वेळेस चांगला रेलायचा आणि दुसऱ्या वेळेस मोठं कोंबार येतं का 5-6 महिने तसं कोंबार झालं की परत एकदा थोडं कोंबार मोठं कोंबार झालं 6 महिने परत रेलाय 6 महिन्यानं परत रेला ते खाल्लं सारखं चालूच राहतं. तुम्ही त्याला जेवढं खाऊ घालचाल तेवढं खाल्लं ते निघतच राहणार सारखं. ती काय थांबत नाही. पाणी देत असताना त्याच्या गरजेनुसारच पाणी द्यायचं. आता बाबा त्याला सुरुवातीला एवढ्या जाग्यात त्याच्या मुळे आहेत त्या, मग सुरुवातीला त्याला बस एवढ्या जाग्यात पाणी द्या, साधारण 100 मिली पाणी सोडलं तरी त्या ऊसाला भरपूर होतंय तेवढ्या सुरुवातीच्या काळात. थोडा ऊस मोठा झाल्यानंतर पुन्हा थोडं पाणी वाढवायचं. जी सुरुवातीला 1 किलो खत सोडताय त्या जागेला परत 2 किलो खतं सोडायची आणि परत युरिया सुरुवातीला अमोनियम सल्फेट असल्यामुळे युरियाला नाही टाकलं चालतं. युरियाने रानात थोडं वाटोळ होतंय. परत जर युरिया टाकायचा असला तर 2 किलो 3 किलो 2 किलो 3 किलो युरिया प्रत्येक डोसला कधी एकाडी एक असं सोडत चला. थोडी थोडी केंड जी मार्केटमध्ये आज रामा ॲग्रोची असलेली भूमी चार्जरची असलेली तुमच्या त्या अजून कुठल्या मायक्रोन्यूटनची केंड मिळते ती अशी काय केंड सोडा. कुणाला कोंबडखत टाकायचं असेल परत दुसऱ्या स्टेजला थोडं कोंबडखत टाका. पहिल्या बांधलेला थोडं टाकायचं पहिल्या बांधलेला टाका. शेणखत जर टाकायचं असलं 1 टायले जर तुम्ही शेणखत टाकलं 1 टायले तर 1 टायली शेणखत म्हणलं त्याला पाठीने टाकावं लागतं. तर अंतर वाचलं नाही आणि सगळं बुडाला येतंय शेणखत. म्हणून 1 टेलर शेणखत जास्त 4-4-5-5 टायले असं त्याला काय टाकायची गरज नाही. काका तुमच्याकडे शेणखत आहे म्हणजे टाकू नका. त्याला मापात टाकायचं 2 वेळा टाकायचं. पण ही जे तुम्ही काय चुकीचं काम करताय उन्हाळ्यात रानात शेणखत सारा काढून देताय त्याच्या पलटून नांगरटी करता 2-3 वेळा ते शेणखत कुठे जाते त्याचा तपास राहत नाही. त्याचा 100% रिझल्ट येत नाही. त्याचा रिझल्ट येतो आपल्या फक्त गवताला आणि म्हणून आपल्या रानात फक्त गौतम असते आणि म्हणून आपण त्याला फक्त